की जय, वीर शिरोमणि महाराणा प्रताप की जय। पत्थर को भी कर दे पानी, जय भवानी जय भवानी, पत्थर को भी कर दे पानी, जय भवानी जय भवानी। जय भवानी, पत्थर को भी कर दे पानी, जय भवानी जय भवानी, जय श्री राम। आज या ठिकाणी 18 एप्रिल हिंदू शूरवीर महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला स्थापन 1 वर्ष पूर्ण झाले। ही समाज बांधवाची वर्षपूर्ती आहे, स्वप्नपूर्ती आहे। एक समाजाने एक स्वप्न बघितलं होतं, या छत्रपती संभाजीनगरमध्ये शूरवीर महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा आणि तो स्वप्न आज साकारला आहे। त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। एक समाजामध्ये एक आनंद उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एक वर्षगाठ म्हणून इकडं सर्व समाज बांधव आम्ही जमलेलो आहोत आणि सर्वांना या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। भाऊ, तुमची महाराष्ट्राच्या लेवलवरती निवड झालेली आहे, काय सांगाल? आणि समाजाला भरपूर तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे। महाराष्ट्र राज्य राजपूत महासंघ याच्या राज्याध्यक्षपदी या ठिकाणी समाज बांधवांनी माझी निवड केलेली आहे। स्वर्गीय नंदलालजी राजपूत माझे वडील यांच्या जागी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मी त्यांनी केलेले कार्य त्याची बरोबरी तर कधीच करू शकत नाही, परंतु त्यांनी केलेल्या कार्याचे मी 1% जरी काम करू शकलो तर मी असं समजेल की माझे जीवन हे सफल झालेलं आहे। समाजाचे वडिलांनी मला नेहमी शिकवण दिलेली आहे की आपण समाजासाठी काय करू, समाज आपल्यासाठी काय करतो हे विचार कधीच करावे नाही, आपण समाजासाठी काय करतोय हा कधी विचार करावा। आणि हे आता मी पूर्ण वेळ हे समाजाचा चांगल्या भल्यासाठी देईल हे मी या ठिकाणी बोलतो। राजपूत समाजाचे काही प्रश्न आहे की शासन स्तरावर काय प्रयत्न केले जातात? राजपूत समाजाचा सर्वात मोठा प्रश्न आहे राजपूत भामटा सर्टिफिकेटचा, परंतु माझ्या वडिलांनी आपले तातू सर आहे, इथं शेवगन सर आहेत, शेवगनताई आहे गीताताई शेवगन, यांनी सर्वांनी मिळून 1995 मध्ये खूप मोठा असा राज्यव्यापी मोर्चा या ठिकाणी काढला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मनोहरजी जोशी साहेब यांनी बऱ्याच त्या काळी अटी शर्ती ज्या होत्या, जाचक अटी होत्या सर्टिफिकेटबद्दल, त्या कमी केलेल्या आहेत आणि आता महायुती सरकारमध्ये पण बऱ्याच अटी कमी झालेल्या आहेत। या ठिकाणी समाज बांधवांना जास्तीत जास्त प्रमाणात जातीचे प्रमाणपत्र कसे उपलब्ध होईल व त्याच्या ज्या जाचक अटी आहे आणखीन कशा शिथिल करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। या निमित्ताने समाज बांधवांना काय आव्हान करतो? मी या ठिकाणी समाज बांधवांना एकच आवाहन करतो, कारण आपला समाज जो आहे शिक्षित आहे, परंतु आपला समाज विखरलेला आहे आणि राजपूत हा असा आहे, एक जरी असला तर तो 100च्या बरोबरीत आहे। विचार करा, जर आपण 101 आलो, 1001 झालो तर आपण किती लोकांची बरोबरी करू शकतो आणि काय नाही करू शकत। आपले सर्व या मान्य जो घटक आपल्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते आपल्याला बाजूला कधीच टाकू शकत नाही, कारण की यामध्ये आपली एकजूटता ही आपल्याला दाखवावी लागेल। हेच मी समाज बांधवांना आवाहन करतो। शूरवीर महाराणा प्रताप की जय, हिंदू शूरवीर महाराणा प्रताप की जय, शूरवीर महाराणा प्रताप की जय। अरे जोर से बोलो जय राणा, सभी बोलो जय राणा, अरे आगे वाले बोलो जय राणा, अरे पीछे वाले बोलो जय राणा, अरे सभी बोलो जय राणा। शूरवीर महाराणा प्रताप की जय, अरे जोर से बोलो जय राणा। बाबासिंह यांच्या पुतळ्याच्या स्मारकाला ह्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं। संपूर्ण समाज गेल्या 35 वर्षापासून ह्या स्मारकाचा लढा देत होता। शिवराणा सेवा संघ आणि नंदलाल भाऊ यांच्या वडिलांनी स्थापन केलेले महाराष्ट्र विकास महामंडळ यांच्या ह्या संयुक्त वनाने ह्या लढ्याची स्थापना केली आणि शेवटपर्यंत लढा दिला, अनेक संघटनांनी दिला। तो खऱ्या अर्थानं शिवराणा आणि नंदलाल भाऊ यांनी जो माझ्याबरोबर आणि आम्ही जो लढा दिला, फुसिंग भाऊ असेल, वकील साहेब असेल,
खऱ्या अर्थानं ज्याची मुळं आहेत ती मुळं रवली आणि खऱ्या अर्थानं हा पुतळा झाला. सगळ्या समाजाला आनंद आहे, सगळ्या संघटनाला आनंद आहे आणि इथं भव्य असं महाराणा प्रतापांची आठवण राहावी आणि महाराणा प्रतापांचं चलचित्र असेल, महाराणा छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं आहे तसं या ठिकाणी आठवण म्हणून मोठं व्हावं ही मागणी या ठिकाणी आहे. आणि तुला मोठा आनंद या ठिकाणी आज आम्ही लाडू वाटून साजरा केला आणि पत्रकारांसह सगळ्यांना आनंद झाला. असा समारोह आगळा वेगळा समारोह दरवर्षी होतो. मागच्या वर्षी आम्ही लाडू वाटून आम्ही मिठाई वाटून सुरुवात केली होती. आज दुसऱ्या वर्षी आम्हाला वाटता येईल गीताताई असेल, हे सगळेच असेल, नव्यानं आपल्या विश्वनाथ भाऊ यांची जी हे झाली, नेमणूक झाली समाजासाठी, ही आनंदाची बाब आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी महाराष्ट्र राजपूत महासंघाचा सचिव जनरल सेक्रेटरी होते. ही संघटना आम्ही 1982 महाराष्ट्र राजपूत महासंघ रजिस्टर केला होता. त्यावेळेस स्वर्गीय आमचे सहकारी नंदलाल भाऊ राजपूत, भाऊसिंग वैनाडे, नारायण सिंगजी होले, गणेश सिंग, फुलसिंग, झाला, जगतसिंग, हे सर्व काटे साहेब या सर्व मिळून महाराष्ट्र महासंघाची स्थापना करून आम्ही कार्यरत केलं होतो. मागील 40 ते 45 वर्ष आम्ही आमच्या महासंघाचे कोषाध्यक्ष आमच्या काकू गीताताई शेवगण यांनी राजपूत संघटनेसाठी समाजासाठी हा लढा दिला होता प्रमाणपत्रासाठी. त्यामध्ये आम्ही बरेच GR मुंबईला जाऊन शिष्टमंडळ घेऊन बरेच GR काढले आणि समाजाचं जात प्रमाणपत्र मिळणे आणि व्हॅलिडिटी सुलभ करण्यात आमच्या संघटनेचा सिंहाचा वाटा आहे. तसेच आमच्या संघटनेची मागणी होती की प्रत्येक गावगाव संघटना निर्माण करायची. महाराणा प्रतापचा पुतळा इथे भव्य अश्वारूढ असायचं, त्यासाठी आमचे प्रयत्न होते. त्यासाठी आम्ही संघटनेमार्फत खूप प्रयत्न केले. अनेक ठिकाणी जागा बघितल्या, नगरपालिकेमध्ये ठराव पास करून घेतले आणि आज आमच्या संघटनेचे जे उद्देश होता, गावगाव संघटना झालेल्या आहे. अनेक संघटना आमच्यासोबत आता कार्यरत आहे आणि भव्य असा पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. या सर्वात प्रयत्न तर आमची राजपूत समाजातील प्रथम संघटना असून या प्रथम संघटनेने 40 वर्ष संघर्ष केल्यानंतर आज आपल्याला हे सगळं पाहायला मिळत आहे. पुढील कार्यकर्त्यांनी जोमाने लावून धरला आणि हा महाराणा प्रतापचा भव्य अश्वारूढ पुतळा झाला. हे आमच्या स्वर्गीय नंदलाल भाऊ या त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आज त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या जिवंतपणी हा पुतळा झाला. त्यावेळेस आमच्या संघटनेला आम्ही याला खूप सार्थ अभिमान वाटला आणि त्यामुळे आता पुढेही त्यांच्या जागी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे चिरंजीव धुरंधर करून विश्वनाथ राजपूत यांची निवड आम्ही करण्यात केलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना आणखी पुढे जोमानं काम करेल असे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेले आहे. धन्यवाद.